महत्त्वाची बातमी, मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिने उलटून गेले आहेत. अद्यापही या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. आरोपींना ताब्यात घेतलेलं असलं तरी कृष्ण आंधळे हा मुख्य आरोपीचा शोध अजून सुरूच आहे. निर्गुणपणे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 महिन्यात गावात कोणताही सण साजरा झालेला नाही. आज परंपरेने साजरी होणारी होळी देखील या ठिकाणच्या ग्रामस्थांनी साजरी केलेली नाही. जोवर संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत गावात कोणताही सण साजरा करण्यात येणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही आनंदोत्सव गावात साजरा होणार नसल्याचं गावातल्या गावकऱ्यांनी सांगितलंय. कुटुंबात सुतक हे 10 दिवसांचं असतं, मात्र ज्या दिवशी आरोपींना शिक्षा होईल त्याच दिवशी आमचं सुतक संपेल, असंही यावेळी बोलताना गावकऱ्यांनी सांगितलं आहे. पाहूया गावकरी काय म्हणतायत. धुलिवंदन असते ती सुद्धा यावर्षी होळी असती, हे सुद्धा ह्या वर्षी साजरं केलेलं नाही. आता आपल्याबरोबर गावकरी येतं. मला सांगा, होळी यावर्षी गावामध्ये साजरी झाली का? नाही झाली, कारण दरवर्षीप्रमाणे जी होत असते, पण ह्या वर्षी आमच्या गावात हे संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. त्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत शिवजयंती असो, रमाई जयंती असो, कालचा होळीचा सण, आजचा धुरटीचा सण एकही आमच्या गावात साजरा केलेला नाही. आणि आमच्या गावातलंच नाही तर इतर काही गावाच्या ठिकाणी सुद्धा विडा या परिसरामध्ये, या विडा परिसरामध्ये याची काय परंपरा आहे काका? विड्याची गावातला जावाई शोधायचा आणि त्याची गाडवून दिंड काढायची, पुन्हा त्याला कपड्याचा ह्याचा आहेर करायचा आणि त्याची हे करायची, आनंद उत्सव साजरा करायचा. पुन्हा हे गेली किती वर्षापासून सुरू होतं? जवळपास 150 वर्षापासूनची परंपरा आहे. आणि आता ह्या वर्षी? यावर्षी नाही. हे संतोष देशमुखचा प्रकार झाल्यामुळं त्यांना गावकऱ्यांनी निर्णय घेतला, जोपर्यंत आरोपीला सजा होत नाही तोपर्यंत आनंद उत्सव साजरा करायचा नाही, होळी साजरी करायची नाही, असा निर्णय घेतला. तुम्ही आता तरुण आहेत सगळे, तरुण म्हणलं की ती होळी उत्सव सण वगैरे साजरा करतात, पण ह्या वर्षी तुम्ही केला नाही? नाही, आम्ही प्रत्येक वर्षी होळीचा सण आमच्या मजोगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असतो. धुलिवंदन ही मोठ्या प्रमाणात साजरा होताना, विशेष म्हणजे धुलिवंदनामध्ये आमचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख हे प्रामुख्याने हजर असतात. लहान लेकराला कलर घेऊन देणे किंवा मोठ्या माणसामध्ये त्यांना बाबा जी लोक खाते हे करते त्यांना सगळ्या पैसे देणे, हे अशा गोष्टी स्टँडवरपासून स्वतः हे सण सगळ्यामध्ये साजरा करतात. पण ह्या वर्षी आमच्या गावामध्ये खरंच सांगतो एक सुतक पडल्यासारखं झालं. ती सुतक जे लोक म्हणते 10व्याला फेटलेलं असते, पण आमचं सुतक जे आता ह्या जी आरोपी आहेत ही सगळे प्रमुख पूर्ण त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आमच्या गावात सुतक पेटणार नाही. त्यावेळेस पेटणार. आमच्या गावात नाही. आता परिसर तुम्ही विचारलं की विडा हा परिसरामध्ये 150 वर्षाची परंपरा आहे की त्यांच्या ही देशमुखाचा जो जावा आहे मानाचा, त्यांच्या गावातल्या जावायचे ते मिरवणूक काढतात, त्यांना 5 ग्रॅमची अंगठी असं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विड्यामध्ये ही परंपरा चालली. पण ह्या वर्षी त्यांना आमच्या गावात स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या निर्गुण हत्या केल्यामुळे त्यांचा 150 वर्षाची परंपरा असून सुद्धा त्यांना ह्या वर्षी खंडित केली. आणि त्यांना सांगितलं जोपर्यंत ह्या व्यक्तीला किंवा जोपर्यंत संतोष अण्णा देशमुख यासाठी फाशी होत नाही तोपर्यंत आम्हीही मजोगकरांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. कारण आमच्या गावामध्ये विचार केला तर खरं स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख वयाने सरपंच बी असले किंवा मोठे बी असले ते ह्या धुलिवंदन सणामध्ये प्रामुख्याने खूप सहभागी होतात. कारण त्यांचा सहभाग म्हणजे त्यांना सवय क्रिकेट खेळणे असतील, जिथं क्रिकेट खेळतात तिथं जाऊन स्वतः क्रिकेट खेळतात. प्रत्येक गटातल्या लोकांमध्ये सामील झालेत. पण आपण ह्या वर्षी असं झालं की आमच्यामध्ये ही एवढी हत्या झाली कारण त्यांचं एवढी निर्गुण हत्या असे चूक नसताना झालेली. त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी होळी नाही, धुलिवंदन असा कुठला सण साजरा केलेला नाही. काय सांगा? आज जर अण्णा असते तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या. कारण अण्णा ज्या दिवशी गेले त्या दिवशीपासून आमच्या गावाला सगळं सुतकच आहे. कारण कोणचे कार्यक्रम नाही, कोणचा सण नाही, काही नाही. कारण की जोपर्यंत या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत या मस्साजोगमध्ये आणि शेजारी जी गाव आहेत परिसरामध्ये ती सगळे गावं दुःखात आहेत. आणि कुणी सध्या म्हणजे सण असल्याशिवाय आम्हाला अशा गोष्टी काही वाटतच नाही आहेत. त्याच्यामुळे साजरी केली नाही तुम्ही? त्याच्यामुळं आम्ही होळी सुद्धा साजरी नाही केलेली.